मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. काल एक बातमी आली आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा वादंग नुसताच वाजलेला नाहीये, तर अमेरिकेची भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये कशी वाजवलेली होती, ही गोष्ट आता खुद्द अमेरिकाच कबुली देऊन सांगते आहे. झालंय काय ऐका. अ, पाकिस्तानकडे अमेरिकेने F-16 विमानं दिलेली आहेत. ही F-16 विमानं कशासाठी दिलेली होती? तर पाकिस्ताननी अशी एक मोठी कथा रचून सांगितलेली होती, की आम्हाला दहशतवाद्यांशी सामना करावा लागतो आणि आमच्याकडे आहेत ती संसाधनं आम्हाला कमी पडतात. सबब तुम्ही आम्हाला F-16 द्या. आता त्या अटीवरती अमेरिकेने त्यांना F-16 दिलेली होती आणि अट अशी होती, की ही फक्त दहशतवादी कारवायाच्या मध्ये वापरली जावी. म्हणजे ती भारताच्या विरुद्ध तुम्हाला वापरता येणार नाहीत, अशी स्पष्ट अट अमेरिकेने पाकिस्तानला घातलेली आहे. हे अर्थातच तुम्हाला कुठे डॉक्युमेंट्समध्ये मिळेल असं नाहीये, परंतु त्याच मर्यादांमध्ये पाकिस्तानने ऑपरेट करावं ही कल्पना होती. आणि मग त्याच्यासाठी काही F-16 जी आहेत ती पाकिस्तानच्या एअरबेसेस वरती उभी होती. गंमत अशी झाली, की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने जवळ-जवळ 11 जे त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त केले, त्याच्यामध्ये काही हँगारवरती सुद्धा बॉम्ब वर्षाव झालेला तुम्हाला आठवत असेल आणि ते हँगार सगळी उद्ध्वस्त झाली. म्हणजे छप्पर फोडून बॉम्ब आतमध्ये घुसले आणि तो तळ कसा उद्ध्वस्त झाला आपण बघू. या सगळ्या प्रकारामध्ये ती जी F-16 होती ती त्या छपरांखाली होती आणि त्या छपरांखाली ठेवलेली F-16 आहे, तिला गंभीर इजा पोहोचली, गंभीर हानी पोहोचली असं तेव्हा आपण म्हणत होतो, परंतु ते कोणी मान्य करत नव्हतं. ट्रम्प मात्र जोराजोरात आवेशात येऊन सांगत होते, की मी हे युद्ध थांबवलं, मी हे युद्ध थांबवलं. पण खरी कथा उलटीच होती. युद्ध जर का लांबलं असतं, तर पाकिस्तानचं नुकसान कमी आणि अमेरिकेचं जास्त झालं असतं. तर कारण असं, की ह्यांना पाकिस्तानचं जे काही प्रेम उतू जातं, ते उतू जाणाऱ्या सगळ्या त्या कंडिशन्समध्ये ह्यांनी आपली शस्त्रास्त्र आणून पाकिस्तानच्या भूमीवर ठेवलेली आहेत. ती शस्त्रास्त्र कशासाठी ठेवली होती आणि ती कोणाविरुद्ध वापरायची होती, ह्याबद्दल ते अवाक्षर काढत नाहीत. पण सांगणार कसं, की आमची शस्त्रास्त्र सगळी गेली, डब्यात गेली आणि सिंदूरमध्ये मोदींनी आमची वाजवली, ह्याची कबुली द्यायची कशी हा प्रश्न होता. आता तुम्ही म्हणाल, की F-16 वगैरे आहेत अमुक-तमुक. पण त्यात अ, एक असा प्रवाह चाललेला होता, की ही F-16 जी आहेत ती जुनी झालेली आहेत आणि ती अपग्रेड करण्याची गरज आहे. अपग्रेड जर का ती केली, तर मग याला ऑपरेटिबिलिटी म्हणतो आपण. तशी ती होऊ शकतील आणि शिवाय अमेरिकेचं जे काही त्यांची शस्त्रसामुग्री आहे, त्याच्याबरोबर त्यांना काम करता येईल. अन्यथा ते करता येणार नाही आणि हा अपग्रेड जो आहे तो महत्वाचा होता. तेव्हा या अपग्रेडचं जे काम आहे ते खूप वर्षांची रिक्वेस्ट आहे. पाकिस्ताननी 2021 साली अमेरिकेला कळवलं होतं, की ही F-16 आहेत खरी, पण ती जुनी आहेत आणि ती तुम्ही आम्हाला अपग्रेड करून द्या. मग ते आज उद्या, आज उद्या तुम्हाला माहिती आहे सगळं अमेरिकेला आले देवाजीच्या मनात, तसं त्यांचं असतं. त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा ते करतात आणि फेब्रुवारीमध्ये अखेर म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले आणि मोदीजींशी सगळा तो संवाद वगैरे झाला, तेव्हापासून पावलं वाकडी पडायला सुरुवात झालेली होती. पहिलं काम जर का काही झालं असेल, तर ते पाकिस्तानला खुश करण्यासाठी $400 मिलियन एवढ्या रकमेचे हे अपग्रेड आहेत आणि हे अपग्रेड आपण F-16 वरती करून देऊ, असं अमेरिकेने सांगितलेलं होतं. त्याचे सगळे तपशील जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतील. त्याच्यात महत्वाचं एकच आहे, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसाठी ही F-16 तयार करावी लागणार आहे आणि ती तयार करायची असेल, तर ती अपग्रेड करावी लागणार. आणि मग ती अपग्रेड झाली, की आज अमेरिकेची जी काही अद्ययावत यंत्रणा आहे, त्या यंत्रणेनुसार म्हणजे तिचा फायदा घेऊन ही F-16 चालवता येतील अशी कल्पना होती. फेब्रुवारीमध्ये $400 मिलियन आम्ही F-16 अपग्रेड करणार म्हटल्यानंतर भारताने निषेध व्यक्त केलेला होता आणि निषेध आपला आक्षेप नोंदवला भारताने आणि ह्याच्याशी आपण सहमत नाही. हे F-16चं जे प्रकरण आहे ते अखेर भारताच्या मुळावर येणार म्हणून भारताची
ही नोंद झालेली हरकत होती, पण अमेरिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. जरी एखादा निर्णय झाला तरी देखील तो अंमलात येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे हे फेब्रुवारीचं सगळं असलं, भारताची हरकत असेल त्याच्यावरचा विचार. एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा पहलगामचा हल्ला झाला आणि नंतर आपला ऑपरेशन सिंदूर आखलं गेलं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा धुव्वा उडला आणि त्यावेळेला मात्र थैथयाट करून आपल्याला विचारलं जात होतं, भारताची किती राफेल उडली सांगा, भारताची किती राफेल उडली सांगा. कारण काय होतं, उडली होती यांची खरी, पण ते लपवण्यासाठी म्हणून आमचे नेता विपक्ष इथे थैथयाट करून दाखवत होते, की भारताचं कसं प्रचंड नुकसान झालेलं आहे. इतकंच नाही तर ती राफेल विमानं कशी कुचकामी आहेत आणि मोदी सरकारने सगळे पैसे पाण्यात टाकलेले आहेत, हे सिद्ध करायचं होतं. ती एक कथा झाली सगळी सांगून. आता आता आपल्याला माहिती आहे भारत आणि अमेरिका संबंध हे कसे चाललेले आहेत. ते अटीतटीचे चाललेले आहेत आणि पाकिस्तानची वारंवार चुंबनं येऊन झालेली आहेत ट्रम्प सरकारकडून. तेव्हा हे संबंध कसे आहेत माहिती आहे आपल्याला. आता जी घटना घडली म्हणजे 2 दिवसापूर्वी जी अनाउन्समेंट आली त्याच्यामध्ये अमेरिकेने सांगितलेलं आहे, की पाकिस्तानची F-16 अपग्रेड करण्यासाठी $686 मिलियन एवढी रक्कम अमेरिकेने जाहीर केलेली आहे. मग फेब्रुवारीत 400 मिलियन मध्ये काम होणार होतं. आता $680 मिलियन का लागतात हा प्रश्न आहे. आधी मुळात F-16 तिकडे होती आणि त्याचं नुकसान झालंय हे देखील कोणी मान्य करत नव्हतं. पण ती कबुली कशी आली बघा. इथून नाही तर इथून. घास असा खायच्या ऐवजी असा खाऊन दाखवलेला आहे. त्या 400चे 686 का झाले ह्याचं उत्तर नाही. आणि परत मुळात F-16 जे आहे त्याचं नुकसानचा अर्थ असा, की आताचं जे आहे ते नुसतं अपग्रेड नाहीये, तर जी काही क्षती पोहोचलेली आहे त्या विमानांना, ती सुद्धा तुम्हाला दुरुस्त करून घ्यावी लागणार आहे आणि म्हणून रकमेमध्ये एवढी प्रचंड वाढ झालेली तुम्हाला दिसते. म्हणजे 400 कुठे आणि जवळ-जवळ 700 कुठे. कल्पना करा जवळ-जवळ दुप्पट खर्च हा काय असाच होत नसतो. तेव्हा हे जे आपल्याला सांगतात, की नाही, नाही हे आम्ही असं करणार आहोत, तसं करणार आहोत वगैरे या सगळ्या थापा आहेत. हे सरळ-सरळ आपल्याला दिसून येतं. तर प्रश्न असा येतो, की हे जे सगळं झालं त्याच्या मागे 2 गोष्टी आपण अजिबात विसरता कामा नये. पहिली गोष्ट म्हणजे आपलं आणि अमेरिकेचं आता संरक्षण करार झालेला आहे 10 वर्षांचा आणि याला आता जर का उत्तर द्यायचं असेल, अमेरिका जे करू इच्छिते $686 मिलियन खर्च करणार आहे F-16च्या अपग्रेडसाठी. तर त्या संरक्षण कराराची जी फ्रेमवर्क आपण बनवलेली आहे, त्या फ्रेमवर्कमध्ये राहून भारताने जर का ह्याच्यावरती आक्षेप घेतला, तर मात्र अमेरिकन सरकारची पळताभुई थोडी होऊ शकते. कारण तुम्ही एका बाजूला थापा मारून आमच्याशी 10 वर्षाचा करार पण करून दाखवता. तिकडे जाऊन त्यांना F-16 अपग्रेड पण करून दाखवता. मग काय इथे पण आश्वासनं द्यायची, तिथे पण आश्वासनं द्यायची. हा जो सगळा प्रकार चाललेला आहे, हा प्रकार उघडकीला आणण्याची गरज आहे. तुमच्यापैकी जर का कोणाला भारताने आक्षेप घेतलेला होता त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल, तर ती लिंक जी आहे ती मी शेअर करीन. मात्र एकच आहे, ती पाकिस्तानी लिंक आहे आणि त्याच्यामुळे ती उघडेल की नाही याबद्दल मला शंका आहे. परंतु तुम्ही तुमच्या ह्याने ट्राय करू शकता. हा जो आता अपग्रेड व्हायचा आहे त्याच्यामुळे ही विमानं 2040 पर्यंत त्यांचं आयुष्य वाढणार आहे. आज आपण 2025 मध्ये आहोत. तेव्हा त्याच्यामध्ये ऑपरेबिलिटी म्हणून मी सांगितलं. दुसरं म्हणजे अमेरिके सोबतचं ऑपरेशनसाठी ट्रेनिंग हे सहज होईल आणि इट सपोर्ट्स पाकिस्तान्स ब्रॉडर एअर कॉम्बॅट कॅपेबिलिटी. आता पाकिस्तानला एअर कॉम्बॅट कॅपेबिलिटी कशासाठी पाहिजे आहे? ते कोणावर हल्ले करणार आहेत हा प्रश्न आहे. तेव्हा ह्या अशा पद्धतीने ही जी घटना घडतायत ह्या योग्य नाहीये. आणि त्याला दुसरा एक आणखी महत्वाचा अँगल असा आहे मित्रांनो, की अ, चीन सुद्धा जसा अमेरिका थापा मारतो तसा चीन पण थापा मारतो. म्हणजे त्यांनी दाखवून दिलं, की हा ठीक आहे आमचं आणि भारताचं अमुक आहे, तमुक आहे. 4 गोष्टी सगळ्या आपल्याला करून दाखवल्या. आपला भारताचा माल आम्ही घेऊ, इथे या आणि विका अमुक-तमुक वगैरे. पण तरी सुद्धा चीन तेवढासा सुद्धा नाही. तो अजून सुद्धा पाकिस्तानला मदत करतो आहे, हत्यारं पाठवतोय, प्रशिक्षण पाठवतोय, सगळं चालू आहे याच्यामध्ये.
तेव्हा चीनचा तिथला प्रभाव कमी करायचा असेल, तर अमेरिकेला हे पाऊल उचलायला लागलेलं आहे, असं आर्ग्युमेंट काही जण करतायत. त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आपण सांगू शकत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, की चीननी अजूनही पाकिस्तानला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये आणि तसंच अमेरिकेने सुद्धा सोडलेलं नाही. तेव्हा अ, पाकिस्तानची जी चलती आहे ती दोन्ही बाजूनी आहे. एकदा या हातांनी ते श्रीखंडाचा घास घेतायत, एकदा या हाताने बासुंदीचा घास घेतायत. अशी वस्तुस्थिती आहे. तेव्हा हे F-16 जे आहे ती अपग्रेड जर का हे लोक करणार असतील, तर ती आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे असं 100% आपल्याला मानायला हरकत नाही. आणि म्हणून एक प्रकारे मी म्हणते त्याप्रमाणे अमेरिकेला नामुष्कीनी हे मान्य करावं लागलेलं आहे, की F-16 ही आमची तिकडे ठेवलेली होती आणि त्याच्यासाठी आम्हाला आता हा अपग्रेड करावा लागतोय. हा अपग्रेड जो आहे त्याचा खर्च नेमका कोण करणार आहे? ह्याच्याबद्दल वाच्यता नाहीये. कारण जर का ती पाकिस्तानची असती, तर पाकिस्तानला खर्च उचलावा लागला असता. तसं तर काही होताना दिसत नाहीये. मग हा खर्च कोण करणार आहे? हा खर्च 686 मिलियन ह्याचा अर्थ जवळ-जवळ 1 बिलियनचा 70% खर्च हा तुम्ही त्या F-16 वरती का करतात? हा प्रश्न विचारायला ट्रम्पला तिथे कोणी नाहीये. हे दुर्दैव आहे, परंतु तरी सुद्धा हा खर्च जर का आणि हे करणार कुठून खर्च? पाकिस्तान खर्च कुठून करणार? त्यांचे हातातोंडाशी कधीतरी 1.25 बिलियन देतायत, कधी थोडे देतायत. असं करून ते गाडं पुढे आपलं ढकलण्याचं काम चालू आहे. हे कुठून देणार $686 मिलियन? त्यात एक खर्च या ना त्या हाताने अमेरिकाच करणार ही गोष्ट उघड आहे आणि म्हणून भारताची चिंता वाढवणारी ही घटना आहे. पण त्याच वेळेला आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, की आपण अमेरिकेची वस्त्र कशी पुरती फेडलेली आहेत. ज्या प्रकारे भारताला नाडण्याचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये ही अशी शोभा आम्ही नाही केलेली, ती तुमची तुम्ही करून घेतलेली आहे. तुम्हाला पाकिस्तानच्या गळ्यात पडण्याची गरज नव्हती. तुम्ही पडलेले आहात. तर ते पडलेले आहात, तर त्याची किंमत मोजायची आणि ती $686 मिलियन असते. हे इथे कुठेतरी मेंदूत रजिस्टर होण्याची गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.